हा मैदा मी 1 तासभर भिजवला. 1 तास मैदा चांगला मुरला, मैदा मुरला. आणि आता हे जास्त केलं, हे इथं कापायचे असे, काय हे असं कापून घ्यायचे. हे समोसाचे हे कापले एवढे आपण. आता हा समोसा मी हे महागाचं घालण्यापेक्षा आपण थोडं घरातच बनवू, काय. आणि घरात बनवलं तर पैसे पण वाचतात. थोडं टाईम काढायचा, बाकी काही नाही. थोडं काम असतं, कामाचं काही नाही, काम असतं काय. आणि थोडंसं कच असं करायचं लाटा. हे म्हणजे पट्टी केली अशी, हां अशी पट्टी धरली, त्याला असं केलं असं. पण सारं थोडंसं टाकलं त्याच्यात, थोडं आतमध्ये हे करायचं. आपण घरच्यासाठी बनवतोय, घरी खायला थोडं चांगलं बनवायचं असं. हे असं हा समोसा, त्याला जरा शेप द्यायचा, चांगला शेप द्यायचा. ह्याला जास्त नाही भरायचं. हे असं चवीनुसार सगळं सारण पहिले हे करून घेतलं. ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची, लसूण, कोथिंबीर, हे तेल, हे समोसा सोडला. आता काय तर तो होईल. अशी पट्टी करायची, जरा थोडा आत परत अशी करायची, जरा असं करायचं. माझ्याकडे वेळ नसतो, घरातलं काम आहे, नातीला सुट्टी आहे, नातीला न्या आणा घालवा, तिला पाहिजे ते करून घाला, सगळं असं आहे ना, एकच नात आहे. मग सगळं हे मी असं करत राहते. आता तिला सुट्टी, थोडा वेळ भेटतोय मला, काय. आणि थोडा वेळ भेटतो तर तिचे ऑर्डर आहे मला, आई हे कर ते कर, तुला येतं तर माझा व्हिडिओ तुम्ही बघा, लाईक करा आणि काय ते करा सगळं. आणि माझा व्हिडिओ सगळीकडं येऊन द्या चांगला. आणि मला काय नाही, मी साधी आहे, एवढं काही येत नाही, वेळ भेटत नाही. हा समोसा मी हा सोडला, मुलांना करून घाला आपल्या चांगल्या. कशाला महागाचं बाहेरचं, घरातलं खायचं चांगलं चांगलं. थोडा वेळ काढून जास्त गप्पा मारत बसण्यापेक्षा, तिथं तिथं टाईमपास करण्यापेक्षा थोडं हे पीठ आणायचं मैद्याचं, बटाटे 4 शिजवायचे, थोडी कोथिंबीर घ्यायची, 5-10 रुपयाची 2 मिरच्या घ्यायच्या आणि आपलं पोरांना पोटभर करून घालायचं घरात, काय. हे आता मी हे समोसे बनवले. काल मी नूडल बनवले होते, तुम्हाला आवडले का, बनवा खावा. आता मी थोड्या दिवस रेसिपी करून नंतर नाही, पण माझे व्हिडिओ येत राहतील, ते तुम्ही मला लाईक करा, बघा. बाय.